नमस्कार. मी अधिक मासाची पोथी जी आहे ती मराठीमध्ये सांगते, म्हणजे सगळ्यांना कळेल म्हणून मराठीत सांगते, संस्कृतमध्ये काही सांगत नाही. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुदेवाय नमः, श्री जनता जनार्दनाय नमः. प्रथम स्वरूप ओम स्वरूपी श्री गजाननाला वंदन करुणी, हंसवाहिनी व ब्रह्मवनंदिनी श्री सरस्वती देवीला नमन करुणी, श्री ज्ञानेश्वर माऊली आणि सद्गुरू योगी ज्ञाननाथजी यांना मी विनम्र भावे वंदन करते आहे. त्या सर्वांचा हा ग्रंथ ह्या ग्रंथलेखनास कृपा आशीर्वाद लाभावा अशी त्यांना प्रार्थना करतो आहे. साधू संत महंत कवी लेखक विद्वान आणि हरिभक्तीने प्रेरित झालेले श्रोतुजन यांनाही अभिवादन करून मी या निवेदन कार्यास प्रारंभ करते आहे. महर्षी व्यासांनी पद्मपुराणात जे अधिक मास महात्म्य वर्णन केले आहे तोच सर्व कथाभाग मी इथे प्राकृत भाषेत सांगते आहे. इतकेच. नैमिषारण्य नावाची एक पुण्यनगरी, पुण्य पावन आणि पवित्र भूमी, त्या वनात शुकेंद्र, गालव, कौशिक, अत्री, भार्गव, वसु, कौंडिण्य इत्यादी अनेक थोर ऋषीवर्ग आणि त्यांचा शिष्य समुदाय हा धर्मचर्चेसाठी एकत्र जमलेला. चर्चेचा विषय काय तर मानवी जीवनाचे कल्याण आणि सार्थक. अशा ह्या लोकहितार्थ चाललेल्या चर्चेत अचानक एक दिवस सूत नावाच्या महान भगवत भक्त आणि विद्वान पुराणिकाचे आगमन झाले. सर्वांनी ह्या सूताचा उचित सत्कार केला, त्याचे पूजन केले, त्याला उच्चासनावर बसवले आणि आर्त ऋषी समुदाय हा श्रवण सुखासाठी चातकासारखा समोर येऊन बसला. कलियुगात मानवी जीवनाचं कल्याण व्हावं, त्याच्या हातून घडणाऱ्या पापाचं परिमार्जन व्हावं, अल्प स्वल्प सेवा पूजा व्रतांनी त्याला भगवत कृपा प्राप्त व्हावी, त्याला हवं असणारं सुख, समाधान, आनंद, संतान, संपत्ती आणि अंतिम मोक्ष हे प्राप्त होण्यासाठी एखादा उपाय सांगा, हा त्या ऋषीश्वरांचा प्रश्न होता. त्याला उत्तर देताना सूत पुराणिक सांगू लागले की ह्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे अधिकश्च अधिकम फलम. ह्या न्यायाने बहुपुण्य प्राप्त करून देणाऱ्या अधिक महिन्याची उपासना. काय अधिक महिना, तो का व केव्हा येतो, त्याचं महत्व काय, त्या अधिक मासात कोणती व्रते करायची, ह्या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तरे देताना सूत सांगतात की पृथ्वीवरील कालगणना ही चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष या दोन पद्धतींनी होते. त्या दोन्हीमध्ये 11 दिवसाचा फरक असतो. तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एका अधिक मासाची धोंडा महिन्याची कालगणनेत भर पडते. तो जादा अधिक म्हणून अधिक मास. त्याचं आणखी एक नाव म्हणजे मलमास. या मलमासात सूर्य संक्रमण होत नाही, वातावरणही मलिन असतं. तसेच हा मलमास शास्त्रकारांनी कोणत्याही मंगल कार्यास अशुभ ठरवला आहे. त्यामुळे ह्या 13व्या महिन्याला काही महत्व राहिलं नाही, तो अतिशय दुःखी कष्टी झाला. मलमासाने आपले हे दुःख श्रीकृष्णास निवेदन केलं आणि माझा उद्धार करा अशी विनंती केली. तेव्हा शरणागताचं कल्याण करणाऱ्या भगवंताने त्या महिन्याला आपले पुरुषोत्तम हे नाव दिले. तसेच ह्या महिन्यात स्नान, दान, ध्यान, जप, तप, नामस्मरण, दीपपूजा, दीपदान, अपूपदान इत्यादी करणाऱ्या व्यक्तीला अनेक पटींनी पुण्य मिळेल असा वरही दिला. तेव्हापासून हा व पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. श्री लक्ष्मीनारायण संवादातून पुढे येणाऱ्या या कथेत श्री विष्णू सांगतात, या अधिक मासात ब्राह्मणाला देव मानून जी दाने दिली जातात ती सर्व माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात, कारण ब्राह्मण हेच माझं मुख आहे, हे तर सर्वजण जाणतातच. सत्पात्र, सुशील, विद्वान आणि भगवत भक्त ब्राह्मणाला ह्या महिन्यात दान दिलं तर उपासकाचं घर हे सुखसंपत्ती, आनंद यानं भरून जातं. दारिद्र्य, वैधव्य, अपमृत्यू येत नाही. अशा सद्भक्ताचं मी नेहमी कल्याणच करतो. जय जय रघुवीर.